लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे। राज्य सरकारने केलेल्या पडताळणीनंतर तब्बल 69 लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे अनेक महिलांच्या खात्यात पुढील हप्ते येणार नाहीत। नेमक्या कोणत्या महिलांना योजनेतून वगळण्यात आले, कोणत्या कारणामुळे नाव कमी झाले आणि पुढे काय होणार, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम सरकारने राज्यभर मोठ्या प्रमाणावर ई-केवायसी आणि पात्रता पडताळणी मोहीम राबवली। या पडताळणीनंतर अनेक महिलांची कागदपत्रे अपूर्ण असल्याचे, काही महिलांनी चुकीची माहिती दिल्याचे, तर काही महिला योजनेच्या अटीमध्ये बसत नसल्याचे आढळून आले। त्यामुळे त्यांना अपात्र घोषित करण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार योजनेतील लाभार्थी संख्या सुमारे 2.46 कोटीवरून 1.77 कोटीवर आली आहे। म्हणजेच जवळपास 69 लाख महिलांची नावे यादीतून कमी करण्यात आली आहेत। आता प्रश्न पडतो की कोणत्या महिला अपात्र ठरल्या? ई-केवायसी पूर्ण न केलेल्या महिला, शासनाच्या पात्रता नक्षामध्ये न बसणाऱ्या महिला, चुकीची किंवा अपूर्ण माहिती सादर करणाऱ्या महिला, उत्पन्न आणि इतर अटीचे उल्लंघन करणाऱ्या महिला, अशा अनेक लाभार्थ्यांची नावे पडताळणीनंतर वळवण्यात आली आहेत। मात्र जर तुमचे नाव चुकून यादीतून वगळले गेले असेल तर घाबरून जाऊ नका। संबंधित कार्यालयात संपर्क करून आवश्यक कागदपत्रे आणि ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर तुमचे प्रकरण पुन्हा तपासले जाऊ शकते। सरकारने स्पष्ट केले आहे की फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ पुढे दिला जाणार आहे।